संबंधित जी लोकांची अर्ज आणि कागदपत्र आहे त्या कागदपत्रांच्या बाबतीत आणि त्या असंव्यवस्थेच्या बाबतीत सगळा अव्यवस्थितपणा करून ही कागदपत्र या ठिकाणून लाळ झाली आहे. या सर्व गोष्टींना आपण जबाबदार कुणाला धरायचं? नेवाशाच्या शहरामध्ये राजकारण करताना प्रत्येकाला ज्याला ज्याला नगराध्यक्षपदाची भूमी होती त्याला प्रत्येकाला संविधानानं निवडणूक लढण्याची मुभा दिलेली होती. आणि मग आपल्याला जर अनेक मुद्द्यात नेवाशाचा विकास करायचा होता तर आपण ती निवडणूक लढवून या ठिकाणी या पदावर येणं गरजेचं होतं. पण आपण आपल्या अवैध अशा बेकायदेशीर मार्गानं हुंडशाही करून या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या कृतीचा ताबा घेतला. हे अतिशय गैरकृत्य आहे, निंदनीय कृत्य आहे आणि आम्ही याचा निषेध करतो आहोत. याच्यावर प्रशासनानं योग्य ती कायदेशीर कारवाई प्रस्तावित करावी. आणि मी पुन्हा एकदा याचा उच्चार करतो की ही कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही नगरपंचायत मध्ये या दालनामध्ये बसून कामकाज करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं खाली रस्त्यावर बसून आमचा कामकाज चालवू. लोकांच्या सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू न देता आम्ही आमचं काम करण्यास तयार आहोत. परंतु तो श्रेयवाद किंवा ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिवाद केला जात आहे तो आता विरोधकांचा बचावाचा मार्ग आहे. कुठल्याही पद्धतीची मीटिंग या ठिकाणी कॉल करण्याचा त्यांना तसा अधिकार संविधानानं दिलेला जरी असेल तरी सुद्धा त्या मीटिंगला जर काही कारणानं अधिकारी गैरहजर असतील तर त्यासाठी आपण कारणे नोटीस काढू शकतो. स्वच्छता झाली नाही तर सामान्य प्रशासनाला आपण कळवू शकतो. बाहेर गावात स्वच्छता नसेल तर त्याविषयी सुद्धा आपण देखील त्या ठिकाणी आक्षेप घेऊ शकतो. ही संविधानिक मार्ग मोकळे असताना केवळ नेवाशाचा विकास फुटवायचा, कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करायचं आणि नेवासा जसा 8 वर्षापासून हे सगळे 3 नगरसेवक या ठिकाणी सत्तेत असताना याचा विकास करायचा सुद्धा नाही. आणि आता 8 दिवसाच्या नोटीसवर यांचं म्हणणं आहे का नेवाशाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे की अजिबातही शक्य नाही. आम्ही आता नेवाशाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. गेल्या 8 वर्षापासूनच खरकाट काढण्यामध्ये आमचा वेळ चाललेला आहे. आणि त्याचबरोबरीनं आता मागच्या काळामध्ये जे काही प्रत्येक विभागात भ्रष्टाचार आहे त्याच्याकडे आता बारकाईनं पाहणं हे सुद्धा आम्हाला क्रमप्राप्त झालेलं आहे. आता आम्ही नेवासकरांना या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो की असल्या कुठल्याही त्या गोष्टी या ठिकाणी घडतायत आणि दंडबाजी प्रसिद्धीसाठी केली जाते याला भीक न घालता आम्ही नेवासा शहर विकास आघाडीचे सर्व सदस्य महायुतीतील सर्व नगरसेवक या ठिकाणी नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसेच आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेवासकर नागरिकांच्या विकासाच्या ज्या आम्ही त्या ठिकाणी बंद केलेला आहे तो आम्ही पूर्ण करू. असल्या घटनांनी त्याच्यामध्ये कुठे बाधा येणार नाही आणि आम्ही विरोधकांचा हा डाव तो नेवाशाला 8 वर्षापासून मागे ठेवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करणार आहे. हा यापुढे अजिबातही सक्सेस होऊ देणार नाही. आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीनं करतच राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण सध्या नेवासा नगरपंचायत नगराध्यक्ष यांच्या कॅबिन जवळ उभे आहोत. आपण बघू शकता नेवाशात अनधिकृतपणे नगरपंचायत कॅबिनचा ताबा घेण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. तुम्ही इकडे कॅमेरा मागे लावा. तुम्ही बघा ते जो सामान आहे इकडे अस्तव्यस्त करून ठेवलंय. महापुरुषांचे काही फोटो आहेत, काही आमचं स्वतःच
लोकांनी केलेले अर्ज वगैरे या सर्व गोष्टी इथं ठेवलेल्या होत्या आणि लोकांनी कुणी दाखल्या कुणी जन्म प्रमाणपत्र कुणी मृत्यूचे प्रमाणपत्र असे बरेचसे अर्ज नगराध्यक्ष यांच्या कॅबिन मध्ये ठेवलेले होते. ते सर्व अर्ज पण इथून गाळ झालेले आणि या खुर्च्याची अवस्था तुम्ही बघू शकता. एक बस स्टँडच्या कट्ट्यावर जसे आपण बसतो तसे बाजार गुंडे लोक इथं जमा केले. अनधिकृत मंडळी नगरसेवकांचं ठीक आहे पण इतर अनधिकृत मंडळी इथं जमा करून दादागिरी करण्याचा इथं प्रयत्न झालेला आहे आणि डॉक्टरांसारख्या सर्वसामान्य माणसाला इथं कॅबिनमधून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न हा जो झालेला आहे. तर तमाम निवासस्थांना विनंती करतो की निवासस्थांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करावा. आम्ही पण या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात असा डाव आणून पाडण्याचं काम आम्ही इथं करणार आहोत. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.